श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. पतंगादिपे अलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, ते बी विषयाचरण आत्मघाता. मनोनी इंद्रिये ऐके जाणतेही पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी. हागा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्रा संसर्ग सिद्धी जाईल. सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काई, देखे खेळता अग्नी लागला. मग तोन सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना, कानाना भोगरचना मेळवावी. आपण सायासे करुणी बहुते, सकळ ही समृद्धी जाते. उदो असतु या देहाते, प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनोनी ऐथे, आर्जवावी संपत्ती जाते. तेने स्वधर्मु सांडूनी, देहाते पोखावे काही. मग हे तव पांच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला के गिवसावा, शिनू आपुला. म्हणूनी केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवन. या लागी एथ अंतःकरण देयावेना. एरवी इंद्रियांची या अर्था, सरिका विषयो पोखिता. संतोषू कीरचित्ता आपजेल, परी तो संचोराचा सांगा तू. जैसा नावे कसवस्तू, जव नगराचा प्रांतू सांडिजेना. बाप्पा विषाची मधुरता, जणे आवडी उपजे चित्ता. परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. देखे इंद्रिये कामू असे, तो लावी सुख दुराशे. जैसा गळी मिनू आमिषे भुलवे जेगा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणा ते घेऊन जाये. तो जैसा ठाऊ आनो हे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल. तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. जैसा कवळोनिया पारधी, घातेची ये संधी. आणि मृगाते बुद्धी साधावया. एथ तैसीची परी आहे, म्हणूनी संगू हा तुझ नोहे. पार्था दोन्ही क्राम कोद हे, आघातू जाणे. म्हणूनी हा आश्रयोची न करावा, मनेही आठवून धरावा. एके निजवृत्तीचा ओलावा, नासोने दी. अगा स्वधर्मू हा आपुला, जरी का कठीण जाहला. तरी हाची अनुष्ठिला भला. देखे एरू आचारू जो परवा, तो देखता कीर बरवा. परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने आहाती बरवी. ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे. अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळा रे देखोनिया, मनोहरे असती आपुली तरारे. मोडावी केवी, हे असो वनिता आपुली. कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली. जिया परी तेवी आवडे तैसा सांकडू. आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मुची सुरवाडू. परत्रींचा हागा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध. परिकुर्मी दोषी विरुद्ध, घेपे केवी. ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आकुळू की जी उरेल. जे ते परिणामी पथ्य नवेल धनुर्धरा. म्हणूनी आणि कासी जे विहित, आणि आपण पेया अनुचित. ते नाचरावे जरी हित विचारी जे. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता. तोही निकावर उभयंता दिसत असे. ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोलिले जेथ श्री शारंगपाणी. तेथ अर्जुन म्हणे विनवनी, असे देवा. हे जे तुम्ही सांगितले,
ते सकळ किरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन उवाच तरी देवा हे कैसे ऐसे, जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे. मार्गू सांडूनी अनारिसे, चालत देखो सर्वज्ञ जे होती. हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्याभिचरती. कवने गुणे बीजा आणि भुसा, अंधनी वाढू नेणे जैसा. नावे कदेख नाही तैसा, बरळे पागा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती. वनवासी ही सेविती जनपदांते, आपण तरी लपती. सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती. तयाची माझी जयांची जिवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जिवेसी. चुकविता ते गिवसी तया तेची, ऐसा बलात्कारू एकू दिसे. तो कवनाचा एथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. श्री भगवानुवाच तव हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू. तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. तरी हे काम क्रोधू पाही, जयांते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड. यांचे व्योमाहादिक बंड जगावरी. हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरियेचे. गाले पण जयाचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परितमासी पढियंते भले. तेने निजपद या दिधले, प्रमाद मोहो. हे मृत्यूच्या नगरी, मानिजती निकिया परी. ते जे जीवितांचे वैरी म्हणूनिया, जयासी भुकेलिया अमिषा. हे विश्वन पुरेसी घासा, कुळवाडियांची या आशा चाळीत असो. कौतुके कवळिता मुठी, जिये चवदा भुवने थे कुटी. तिये भ्रांती ही धाकुटी, वाल्ही दुल्ही. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके. तिच्या दासीपणाची निबिके, तृष्णा जिये. हे असो मोहे मानिजे, यांते अहंकारे घेपे दिजे. जेने जग आपुलेनी भोजे, नाचवित असे. जेने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला. तो दंभू रुढविला जगी इही. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. तिये करवी विटाळविली साधू वृंदे. इहे विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली. जितया मान मोडिली उपशमाची. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले. आनंद रोप सांडिले उपडूनिया. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली. जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगा तव घडले, जीवीची आथी जडले. परिना तुडती गिवसले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी. म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती. न बोलता कवळिती प्राणियांते. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती. ज्ञानी आसी तरी वधिती, पैज घेऊनी. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती. हे कवना जोगे न होती आंतोटेपणे. जैसी चंदनाची मुळी, किवसोनी घेपे व्याळी. ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थानी. का प्रभावीन पाहणू, घुमेवीन हुताशनू. जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे. तैसे इहिवेन एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडेनी पांगुतले बीज निपजे.
तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभव न संभवे रागद्वेषा यांते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसी आगी सावावो होय तैसे उपाय कीजती जे जे ते यासीची होती विरजे म्हणून हटियांते जिनी जे इहीची जगी ऐसिया ही सांकडा बोला एक उपायो आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्मांते विये आधी निर्दळुनी घाली तिये सर्वथैव मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले जैसे रश्मी बिन उरले मृगजळ नाही तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणची ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडांची गाठी तेथ स्थिर राहुनी नुठी कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नाहो राया ऐके देव देवो बोलता जाहला आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू सांगेल ते पंडसुतू प्रश्नू करील तया बोलाचा हनपाडू की रसवृत्तीचा निवाडू तेने श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा ज्ञान देऊ म्हणे निवृत्तीचा चांग उठवा करुणी उन्मेषाचा मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बाप्पा हरि ओम तत्सद इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां कर्मयोगो नाम तृतीयो अध्याय संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु।